आमच्या मैत्रिणी सिनियर ज्युनियर आणि माझ्या सगळ्या फ्रेंड नातेवाईक यांना मी नमस्कार करते. आज आमचा प्रोग्राम जो अरेंज केला आहे वेलफेअर मेंबर्सनी, तर त्यांचे मी पहिले आभार मानते. आम्हाला वाटलं होतं की हे आमचं हे होणारच नाही, पण त्यांनी ते राजीनामा परत घेऊन पुन्हा जॉईन झाल्या म्हणून आज आम्ही इथे उभ्या राहून आमचा कार्यक्रम चांगला होत आहे. त्याबद्दल त्यांचे पहिले धन्यवाद. आपण सगळ्या मेजॉरिटी दाखवली त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. मी तशी शांत आहे पण तशी दुर्गा पण आहे, पण वेळ बघून आणि तो नवरा सांगू शकतो बायको काय आहे ती, बाकी सगळे सांगू करतो सगळ्यांना. परिस्थिती खूप गरीब होती. अगदी आम्ही आलो ती छोटीशी बकेट छोटीशीच आहे, कारण पैसे नव्हते म्हणून सुटकेस घेऊन आलो. आता जाताना मोठी घेऊ शकते, थोडा पैसा आहे पण तब्येत थोडी असते. मला आनंद होतो म्हणजे मी VRS 2017 पासून घेत होती, परंतु ती घेता घेता आज लेटर लिहिलं फाडलं, उद्या लेटर लिहिलं फाडलं, असं करता करता शेवटी मी 58 वर्ष सर्व्हिस केली आणि आनंदाने जात आहे. वाईट एवढंच वाटतं की सगळ्या हाय बायचा काही करणाऱ्या मैत्रिणी भेटणार नाही आहे. इथे कधी कधी येऊ आणि ह्या वस्तूच आमचा सेंड ऑफ होतोय. जिथे आम्ही वाढलो तिथे आमच्यावर चांगले संस्कार झाले. आम्ही 12वी होणार आम्हाला काही माहिती नव्हतं, पूर्ण ब्लँक, इंग्रजीचं नॉलेजच नव्हतं, पण मैत्रिणी रूममेट छान मिळाल्या, त्यांच्याकडून बरंच काही शिकलो. त्यांनी बहिणीसारखं प्रेम दिलं, त्यांच्या आई वडिलांनी आम्हाला आई वडिलांसारखं प्रेम दिलं. आमच्या बॅचमेट म्हणजे अगदी असं 88 बॅच आम्ही कधीच विसरणार नाही. आणि खूप खूप त्यांच्याकडून आम्ही कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काय करायचं सगळं आम्ही त्यांच्याकडून शिकलो. मी तर एवढी शांत होती ना, पण त्यांच्यामुळे पिकनिकला झालं आहे त्याच्यात मी सगळं शिकली. आणि खूप आम्हाला ट्युटर एवढ्या छान लाभल्या. त्या नसल्या तरी मी त्यांचे आभार मानते, कारण आमच्यावर संस्कार खूप चांगले झाले. सिनियर आमच्या ज्या इंचार्ज होत्या ना, हे झालंच पाहिजे, हे तू केलंच पाहिजे, बसायची काय ताप त्यांच्यासमोर, तर म्हणजे त्यांनी पण खूप, त्यामुळे आम्ही आज जे घडलोय ते आमच्या ट्युटर सिस्टर आणि आमच्या सगळ्या मेट्रो मॅडम वगैरे त्यांच्यामुळे. लता सिस्टरांचं सांगायचं तर मी होमस्टाफ होती, मला कोणीच घ्यायचं नाही इव्हनिंग ड्युटीला, मला लता सिस्टर सांगायचं मला द्या. आणि त्यांनी एवढं मला शिकवलं ना, अगदी हात धरून हे बघ पूजा असं करायचं. त्यांच्यामुळे मी मॅनेजमेंट होमस्टाफची खूप शिकली. लोक सांगतात होमस्टाफला काय काम असतं, मी म्हटलं नाही काय काम असतं मला माहिती आहे. मी होमस्टाफची 5 महिने का ड्युटी करेना, पण केलेली आणि मला माहिती आहे तिथे काय असतं. नाही जो द्यायचा तिथे, कारण तिथली कामं असतं. पोरी सांगायचं तुम्हाला काय बसून रिव्ह्यू करायला, बरं सांगणं सोपं असतं, पण तिथे बसल्यावर समजतं की किती तिथे काम काय आहे हे आपण तिथे बसल्यावर कळायचं. बोलणं सोपं असतं, करणं कठीण असतं. बाकीचा आणि घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. कुटुंबाची सगळी जबाबदारी सांभाळून मिस्टरांनी ती खूप साथ दिली. तसंच माझ्या नातेवाईकांनी दीर माझ्या मिस्टरांचं 2008 साली ॲक्सिडेंट झाले, 3 वर्ष घरी होते. त्याचवेळी बच्चूला फ्लुइड इन्फ्युजन झालं, पण माझे दीर 8 महिने माझ्याकडे राहिले. लंडनमध्ये आता नाही आहे, तरी पण मला तिने खूप सपोर्ट केला. शेजारी माझी, मी नाहीच झाली, वहिनी झाली नका मारू, मी सांभाळते. येऊन झोपायची शेजारी, खूप म्हणजे खूप उपकार आहे शेजाऱ्यांचे. कोण नसलं घरी, बहिणी तुम्ही जा, आम्ही गॅस सिलेंडर घेतो. शेजाऱ्यांनी पण खूप मदत केली आम्हाला, त्यामुळे आम्ही आज सर्व्हिस पूर्ण करू शकलो. कारण प्रत्येकाचा सपोर्ट लागतो, शेजारी म्हणा, पण आपण पण त्यांच्यासाठी धावलं पाहिजे. मी प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी नाही, मला त्या पूर्वी पैदान फलात पण हे केलं पाहिजे. माझा एक स्वभाव आहे, मी जर केलं अननोन पेशंट पण वार्डमध्ये मी पहिला बघायचे अननोन पेशंट जेवला की नाही, अननोन पेशंटला कपडे आहेत की नाही, त्याला ताट पीठ मी घरून पण आणून द्यायची. दूध त्याच्या चेहऱ्यावर दूध वगैरे मिळालं तर आनंद असेल तर तुम्हाला खूप असायचं. पेशंटचे नातेवाईक नसले तर माझा दवाखाना काहीच नाही आहे, डबा घे नाही, पैसे घे पण इंजेक्शन आणि प्रत्येक वेळी नाही साडी एकच नको नाही, तुम्ही माझ्या जुन्या साड्या पण आणून द्यायचे, राहते घालू ते काय करायचं आहे तू. तर त्यांचे जे हे असतं ते आपल्याला पण मिळतात. आणि जेवढी सर्व्हिस दिली तर मनापासून दिली. मला त्याचा आनंद आहे की मी चांगली सर्व्हिस दिली, कारण मला कुठेच नाही मी कोणाला असं हे केलं असतं. जेवढं होईल तेवढं चांगलं काम केलं, चांगलं ह्याने मी जाते. आज मला खूप आनंद होतोय. वाईटही वाटतंय की आपण ते येऊ शकत नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.